हाय मैत्रिणींनो, मुलांच्या डब्यासाठी भेंडी कशी बनवायची, मुलं एकदम अशी आवडीनं खातील त्यासाठी. तर चला आता तुम्हाला दाखवते मी माझ्या पद्धतीनं मी कशी भेंडी बनवते माझ्या मुलांना खाण्यासाठी. तर ते एकदम आवडीने खातात. तर त्याच पद्धतीने हे बघा, मी सर्वात प्रथम भेंडी घेतलेली आहे. एक या भांड्यामध्ये भेंडी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते आणि ती स्वच्छ धुवून घ्यायची. मध्ये आता मी मीठ टाकून घेते, जेणेकरून बाहेर औषधं वगैरे मारले जातात. तर त्यामुळं भेंडीला मी मीठ लावून घेतलेलं आहे. मीठ लावल्यानंतर मी त्याच्यामध्ये आता पाणी टाकून घेते. पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित ती भेंडी मी स्वच्छ धुवून घेणार आहे. तर हे आता मी छान पद्धतीनं व्यवस्थित स्वच्छ भेंडी धुवून घेतलेली आहे. आता धुवून घेतल्यानंतर मस्त एखाद्या कोरड्या जागेमध्ये ठेवते सुकण्यासाठी. तर हे अशा पद्धतीनं आपली भेंडी सुकीपर्यंत, आपली भेंडी कोरडी होईपर्यंत आपण छानसा भेंडीसाठी लसूण मिसून घेऊया. आपल्याकडं गावरान लसूण आहे. तर हे आपला गावरान घरचा लसूण आहे. तर हा लसूण मी भेंडीसाठी निसून घेते. तोपर्यंत भेंडी आपली सुकत आहे, म्हणजे कोरडी होत आहे. तोपर्यंत लसूण निसून घेतलेला आहे. तर आता आपण भेंडी, लसूण आणि थोडीशी मिरची, कोथिंबीर सगळं चिरून घेऊया. आता आपण भेंडीसाठी साहित्य घेतलेलं आहे. तर हे बघा, मी भेंडी ना भेंडीचे बुडं वगैरे सर्व कट करून घेतलेलं आहे, मागचं पुढचं. त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे 2 आणि 2 हिरवी मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर लसूण पण निसून घेतलेला आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे 2. तर हे सर्व धुवून घेतलेलं आहे मी, फक्त मिरची आणि लसूण सोडता. तर चला आता आपण हे सर्व कट करून घेऊया. आता आपण सर्व साहित्य कट करून घेतलेलं आहे. हे बघा, मी छान पद्धतीनं भेंडी पण कट करून घेतलेली आहे. तर भेंडी कट करून झाल्यानंतर कोथिंबीर पण हाताने म्हणजे चाकूने कट करून घेतली. नंतर 2 मिरच्या हिरव्या, नंतर लसूण पण बारीक बारीक कट केला आहे आणि हा एक कढीपत्ता. तर चला आता मी गॅसवरती कढई ठेवली आहे गरम करायला. तर आपली आता कढई गरम झालेली आहे. तर आपण त्याच्यामध्ये छानसं तेल टाकून घेऊया. तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसूण, मिरची जे आपण कट केलेलं आहे तर ते साहित्य टाकून घ्यायचं. हे बघा, मी त्याच्यामध्ये मिरची टाकून घेतलेली आहे. मिरची कशी तडतडत आहे. तर मिरची झाल्यानंतर लगेच ताबडतोब त्याच्यामध्ये लसूण पण टाकून घ्यायचा. लसूण झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये कढीपत्ता जो आपण कट केलेला आहे तो पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. कढीपत्ता झाल्यानंतर जे आपण त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी पण टाकून घ्यायची, म्हणजे मोहरीने छान टेस्ट लागते मुलांना खाण्यासाठी. तर असं हलवून घ्यायचं. सर्व साहित्य झाल्यानंतर टाकून झाल्यानंतर आणि लसणाला वगैरे कलर आला की लगेच मग आपण त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर जी कट केली आहे ती कोथिंबीर पण टाकून घेणार आहे. तर मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर परत थोडंसं हलवून घ्यायचं आणि नंतर थोडीशी हळद टाकून घ्यायची. हळदीनं भेंडीला कलर पण छान येतो आणि चव पण छान लागते. तर आता सर्व साहित्य टाकून झालेलं आहे. आता आपण सर्व शेवट भेंडी टाकून घेऊया. आता मी याच्यामध्ये भेंडी टाकून घेतलेली आहे. भेंडी टाकून झाल्यानंतर व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं. सर्व बाजूला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जे आपल्याला कोथिंबीर सर्व साहित्य टाकल्यानंतर आणि हळद टाकल्यानंतर खूप छान कलर आलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीनं तुम्हाला तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता. मीठ टाकून झाल्यानंतर परत एकदा हलवून घेऊया आणि थोडंसं गॅस कमी करून घेऊया, म्हणजे आपली भेंडी जी बनवली आपण ती छान व्यवस्थित पद्धतीने करतात. तर आता आपण त्याला झाकण ठेवून मंद आचेवरती गॅस करून परतून घेऊया. तोपर्यंत आपण चपातीचा
कणिक मळून घेऊया चपातीसाठी. चपाती लाटून घेतलेली आहे. लाटून झाल्यानंतर त्याला छान पद्धतीने तेल लावून घेतलेलं आहे. तोपर्यंत आपला गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि तवा गरम होऊस तर आपण चपाती बनवून घेणार आहे. आणि इकडं आपली भेंडी झालेली आहे, ती छान पद्धतीची पाहू शकता. तर हे पहा एकदम छान पद्धतीनं आपली भेंडी परतून झालेली आहे. तर आता आपली भेंडी तर झालेलीच आहे. तर मग चला आता आपण तोपर्यंत चपाती बनवून घेऊया. चपाती आता लाटून घेणार आहोत. अगोदर पिठामध्ये पीठ लावून घ्यायचं. पीठ लावून झाल्यानंतर हे पहा अशा पद्धतीने छानशी चपाती लाटून घ्यायची. तर अशी गोल गोल मस्त बिंगू काटून घ्यायची. चपाती बनवून झालेली आहे. तर आपण आता तवा गरम झालाय का तर चेक करून घेऊया. तर असं तेल टाकून चेक करून घ्यायचं तवा गरम झाला का. तर आपला तवा पण गरम झालेला आहे. तर आता आपण ती चपाती जी बनवली आहे तर ती चपाती तव्यावरती टाकून घेऊया. तर आता आपली चपाती फुगवायला सुरुवात झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता आपली चपाती कशा पद्धतीने फुगत आहे. तर मी माझ्या चपातीला हाताने छानसं तेल लावून घेते. माझ्या मुलांसाठी डब्याला द्यायचे आहे त्यामुळं. तर मी दोन्ही साईडने तेल लावून घेतलेलं आहे. आपली चपाती झालेली आहे. आता अशा पद्धतीने आपली भेंडी आणि चपाती खायला तयार झालेली आहे. तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला भेंडी आणि चपातीचा मुलांसाठी डब्याला देण्यासाठी, तर नक्की आवडलास तर लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा. तर बाय. चला परत भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.